छत्रपती नगरवरनं. आज पहा महाराष्ट्रभर झाले आपले एक सुरक्षा अभियान झाले, जे की असं येत की इतकी सुरक्षित आहे तरी पण यांच्याकडे स्फोट ब्लास्टिंग थांबलेलं नाही. हेच आपल्याकडे घेऊन यासाठी माहिती आहे आणि हे थांबण्यासाठी विज्ञानाने काय केलेली प्रगती ही आज आपल्याला माहिती अंतर्गत काय करायची आहे दाखवून द्यायची. पण मॅडम आज पहा भारत असो, HP असो, इंडियन असो, या 3 गव्हर्नमेंटच्या टाक्या आहेत. ह्या तिन्ही टाक्या आज घरगुती वापरासाठी आपल्याला एक लाल रंगाच्या दिल्या, बरोबर मॅडम? लाल रंग दिला. लाल रंग म्हणजे एक धोकादायक एक स्फोटक आहे, तरी पण आणून आपण कुठे ठेवलंय? घरामध्ये ठेवलंय. त्यामुळे याची काळजी घेणं महत्वाचं आहे. आज जी टाकी दिली पहा, ही टाकी आणायला नक्की जेंट्स काय करणार आहे? रिसिव्ह करणार आणि यूज कोण करणार आहे? लेडीज करणार. पण ही जे ते टाकी घेतात, ह्या टाकीवर काहीतरी पांढऱ्या अक्षरामध्ये सूचना दिलेली आपण कधी वाचली का? वजन करून बघा किंवा यावर 2 प्रकारच्या महत्त्वाच्या सूचना. एक म्हणजे उपयोग न होणे रेग्युलेटर बंद करणे. त्या सूचनेचं पालन करता. पण त्यापेक्षा महत्त्वाची दुसरी सूचना आहे पहा, डिलिव्हरी लेते समय सील और वेट की जांच करे. आज आपण कुठेतरी 25 वर्ष झाले गॅस कनेक्शन कधी मॅडम टाकी वजन करून घेतली का? यात किती किलो गॅस येतो कुणाला काय सांगता येईल का? आईवर सांगता हे आपण किती 14.16 इथं भावामध्ये दिले 8 किलो 500 ग्रॅम. हे या रिकाम्या लोखंडाचं वजन आहे. आपली जी घरगुती टाकी हिचं 15 किलो पासून 18 किलो पर्यंत या रिकाम्या लोखंडाचं वजन आहे. प्रत्येक गव्हर्नमेंटच्या टाकीमध्ये 14 किलो 200 ग्रॅम एवढा गॅस भरून येतो. म्हणजे टाकीचं वजन कुठेतरी 29-30 किलो आलं पाहिजे. 1-1.5 किलो गॅस कमी आला, 4-5 दिवसात स्वयंपाक वाया गेला. जर आपण सरासरी काढली 100-150 रुपये काय होतं मॅडम? आपला तोटा होतोय. वर्षाची सरासरी काढली 1-1.5-2 हजार रुपये तोटा होतोय. त्यामुळे काळजी घ्या. जर घरपोच गाडी येत असेल तर आपण तिथं वजन करून घेऊ शकता. जर कुठे शॉपवर घेत असेल तिथं वजन करून घेऊ शकता. परवा न्यूजला पण आलं होतं, बापूरच्या न्यूजला पण ही टाकी वजन करून घेणं कंपल्सरी. पण आज आपण पण मागत नाही आणि ते सुद्धा देत नाही. मॅडम आज तोटा कुणाचा आहे? आपला आहे. त्यामुळे काळजी घ्या, वजन करून घ्या. पण दुसरी सूचना आहे पहा, सील की जांच करे. आज सील पॅकिंग टाकी आले म्हणजे कशी आले म्हणतो मॅडम आपण? हे टोपण यावर लावलेलं असतं, बरोबर? हे टोपण यावर लावलेलं असतं. यावर प्लॅस्टिकचा एक कव्हर असतो. आपण काय म्हणतो सील पॅकिंग आली, पूर्ण भरून आली, पण ते सील पॅकिंग नाही, ते एक डस्ट कॅप आहे. आज ही टाकी आपल्या घरापाशी कुठं भरली जात नाही, 4 गावासोबत एजन्सीमध्ये भरली जाते. हा जो पितळी नॉब दिला यामध्ये धूळ कचरा जाऊन तो खराब होऊ नये त्यासाठी घेतलेलं फक्त एक काय आहे सुरक्षा कवच आहे. सील पॅकिंग म्हणजे काय? हा जो पितळी नॉब दिसतो यामध्ये काळ्या रंगाचा रबरी वायर सर पाहायला, बरोबर? त्याला सील म्हणतात. पण आज ही जी टाकी दिली, ही टाकी जर संपली मॅडम, सरळ आपली बनवली एजन्सीमध्ये जाते, 2-2.5 महिने उन्हामध्ये लागली जाते. एवढा कालावधी काय जातो? या टाकीला पण एक एक्सपायर डेट दिलेली आहे. आज ही जी टाकी दिली यावर एक्सपायर डेट वर्षाचे जसे 12 महिने, 12 महिन्यामध्ये याचे 4 डिव्हिजन पडतात. ए डिव्हिजन म्हणजे पहिले 3 महिने, बी डिव्हिजन म्हणजे त्यानंतर 3 महिने. ही टाकी संपली, सरळ भरा एजन्सीमध्ये गेली, 2-2.5 महिने उन्हामध्ये लागली जाते. सील बदलला जात नाही. 30 टाकी भरून आज घरी आली जाते. आणि त्यावेळेस लिकेज असते, वास येत असतो, आवाज येत असतो. टाकी घरात घेतली, रेग्युलेटर बसत नाही, रेग्युलेटर बसवलं, बटन बंद केलं तरी मॅडम गॅस पासून काय होत असतो? आवाज येत असतो, गॅस गळती होत असतो. हा आवाज येत असतो, हा गॅस काय झाला असतो? बरोबर गळती व्हायला सुरुवात होते. लाईट घरामध्ये लाईटचं कनेक्शन चालू, जेव्हा पुढे जेव्हा चालू सरळ संपर्कात गेल्यावर दुर्घटना होती. त्यामुळे काळजी घ्या. ज्यावेळेस टाकी घेणार त्यावेळेस काय करायचे? 2 थेंब पाणी वाटून पाहिजे. जर टाकी लिकेज असेल तर काय होणार मॅडम? बबल्स येणार आहे, बरोबर? आज पहा ही डेमोच टाकी पूर्णपणे चेक करून घेतली. पण आज आम्ही 70 ते 80 जागी माहिती दिलेली आहे. ज्यावेळेस आम्ही 100 जागी माहिती आहे त्यावेळेस 70 ते 80% टाक्या नक्कीच लिकेज लागतात. छोटंसं लिकेज असतं, कालांतराने वाढत असतं. जशी गाडी पहा, छोटंसं पंक्चर झाली जागी, गाडी जर सरळ पुढे गेलं दुर्घटना होते, अपघात होते, तसं या टाकीचं छोटंसं लिकेज असतं. कालांतराने आतमधनं 650च्या प्रेशरनं जर हे वाढत गेलं तर इतकी मोठी भयानक काय होते? दुर्घटना हे पाहू शकता पहा. छोटंसं लिकेज कालांतराने वाढत गेलं किती हो? 650चं प्रेशर, 650च्या प्रेशरने या गॅस भरला जातो. बाहेर सुद्धा सप्लाय 650च्या प्रेशरने केला तर छोटे लिकेज कालांतराने वाढत जातात. हा गॅस घरभर पसरायला सुरुवात होते. जेव्हा पुढे दिवा लागलाय सगळं जर संपर्क गेला गेलं काय नाही मॅडम आपल्या घरी दुर्घटना. त्यामुळे काळजी घ्या. ज्यावेळेस टाकी घेणारे 2 थेंब पाणी ओतून घ्या. टाकी लिकेज असेल लगेच बदलून घ्या. आज ही जी माहिती दिली, जी टाकी 3 महिने जातो ती आज आपल्याला महिनाभर पण जात नाही. काय टाकी 25 दिवस, काय टाकी 30 दिवस जाते. त्यामुळे काळजी घ्या, सूचनांचं पालन करा. पुढचं लिकेज तुमच्या रेग्युलेटर मध्ये पहा.
ही जे बटन आहे मॅडम सकाळी चालू करतो संध्याकाळी बंद, दिवसातून 2 वेळा ऑन ऑफ करणार आहे. आज याला काय होतं, दिवसातून 2 महिन्यातून 60 वेळा, वर्षातून 730 पेक्षा जास्त वेळा आपण काय करणार आहे, बंद चालू करणार आहे. रोज ऑन ऑफ करून काय होतं, हे जे 650चं प्रेशर आहे आपला हा रेग्युलेटर मेंटेन करत असतो. ऑन ऑफ करून काय होते की एलपीजीच्या प्रभावामुळे आतमध्ये जी स्प्रिंग वापरली ही काय होती मॅडम, डिसूळ होती. डिसूळ झालेली स्प्रिंग जर आतमध्ये मोडून पडली, बटन बाहेर सगळं आणि गॅस काय होत असतो इथनं लिकेज होतो. त्यामुळे काळजी घ्या. आज मॅडम आज आपण सर्व म्हणजे एक कुठेतरी 20-15-20 वर्ष झाले कनेक्शन वापरत आहे. तुम्ही सांगा यापासून कुठे दुर्घटना झाली, प्लास्टिक झालं, इन्शुरन्स पॉलिसी दिली असं ऐकलंय का? यावर किती, यावर 40 लाखाचा इन्शुरन्स क्लेम अजूनपर्यंत कोणाला दिलेला नाही. कारण मॅडम आज आपण सांगा आपला हा रेग्युलेटर आज कुठेतरी 15-20 वर्ष झाले वापरताय, किती वेळा चेंज करून घेतला? एक चेंज किती वेळा बदलून घेतलेले आहे? मॅडम आपण आज पण कस्टमर आहेत भेटलेले 35 वर्ष झाले आहे असाच रेग्युलेटर आहे. रेग्युलेटर चेंज करून घेतला जात नाही, दुर्घटना झाल्यावर इन्शुरन्स क्लेम दिला जात नाही. आज हा रेग्युलेटर दिला, याला एक एक्सपायर डेट आहे, याला 5 वर्षांनी बदलून घेणं गरजेचं आहे. आपलं गॅस कार्ड आहे त्यावर कस्टमर आयडी खाली रेग्युलेटरचे नंबर अटॅच असतो. तुम्ही जर बदलून घेतला इन्शुरन्स क्लेम दिला तो अन्यथा दिला जात नाही. त्यामुळे काळजी घ्या. आपला हा रेग्युलेटर पण तुमचा 5 वर्षाच्या वर गेला असेल तर बदलून घ्या. पुढचं लिकेज तुमच्या पाईप मध्ये. आज अशी साधी रबरी पाईप आहे का कोणाच्या घरी मॅडम? हे पाईप आहे की आपल्या घर पे म्हणून बंद केलेला, उंदीर वगैरे कुठण्याची शक्यता होती, त्याला चिरा जायची दुर्घटना नाही म्हणून गव्हर्नमेंटने आपल्याला सुरक्षा पाईप दिली बा, ऑरेंज कलर. त्या डबल ताराचं कोटिंग आहे, सेफ्टी पाईप दिलेली आहे. पण आज जरी सुरक्षा पाईप दिली तरी आपण सुरक्षित झालेलो नाही. ज्यांच्या कुणाच्या घरी दुर्घटना झाली त्या घरी सुद्धा सुरक्षा पाईप होता तरी पण झाली. काय होतं, आपला हा पाईप इथं जरी नॉबला अटॅच असतो. आज महिला बोलून काय उतू वगैरे गेलं, खरकट पाणी शिगडीवर गेलं, काय सांडलं तर मॅडम आपण ही शिगडी काय करतात, महिला धुवून घेतात. आज नुसतं धुवून घेणार आहे का? ही जी शिगडी ही पूर्णपणे लोखंड पितळाची आहे, याला अजिबात पाणी चालत नाही. ही शिगडी धुवून घ्यायची नसते, ही फक्त ओल्या सुक्या कपड्याने पुसून घ्यायची असते. पण महिला काय करतात, नुसतं धुवून घेते नाही, निर्मा पावडर साबण त्याला चांगल्यापैकी काय करणार मॅडम, आंघोळच करणार आहे. निर्मा पावडर साबण मध्ये ऍसिडचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. ऍसिड आपल्या काय करतंय, शिगडीची झीज करतो. पण ज्यावेळेस आपण शिगडी धुतोय कधी ही पाईप इथनं काढून धुतली, ही शेगडीची पाईप कुठे तरी आपल्या ह्या नॉबला अटॅच असते. सरळ पाणी नॉबवर जातं, आतमध्ये जातं. आतमध्ये जी पाईप दिली, पाईप मध्ये गेलं, ताराचं कोटिंग आहे, तार काय गंजली जाते. गंजल्यामुळे तो फुगीर पाण्यात चिरा तरी जातात आणि गॅस काय जातो, गळती होतो. तरी पण महिला थांबते नाही, सरळ शिगडी काय करतात, किचन कट्ट्याच्या खालीवर करणारे वयस्कर असतील किंवा पाईप गुडघे दुखत असतात, चालू मध्ये पाईप निघून पडल्यावर जाळाची कनेक्टिव्हिटी क्षणात भडका होतो, स्फोट होतो. त्यामुळे काळजी घ्या. आपल्या ह्या पाईपला 4 वर्षाची एक्सपायर डेट असते, पण आपण ही कंपल्सरी कंपनी नियमाने 2 वर्षांनी काय करायची सर, बदलून घ्यायचे. पण पुढचं जे लिकेज आज आपल्या ह्या पाईप आपल्या शिगडीमध्ये काय उंच वगैरे गेलं, खरकट पाणी मॅडम कुठे गेलं, ह्या बर्नरच्या होल मध्ये गेलं, बरोबर. बर्नरच्या होल मध्ये गेलं, हे पाणी फक्त इथं राहते गाव, हे पाणी सरळ हे नळी वाटा कुठे येते, खाली येतं. इथं निर्बंध दिला पाहिजे, इथनं सुईच्या टोका एवढा गॅस सप्लाय असतो. हे पाणी इथं आला, हा होल काय होतो, ब्लॉक होतो. त्यामुळे आपली ही ज्योत कमी प्रमाणात भेटते, जाळ कमी प्रमाणात भेटतो किंवा बटन फिरवायला काय होतं, जर जातं. पण आज हे बटन किती वेळा ऑन ऑफ करतो याला काही लिमिट नाही. हे जसं बटन ऑन ऑफ होतंय बा, सरळ आतमध्ये काय केलेलं आहे मॅडम, स्क्रू दिलेला आहे. हा जसं बटन ऑन ऑफ होणार आहे तसं इथं स्क्रू ऑन ऑफ होतो. स्क्रू ऑन ऑफ झालं, हे पाणी फक्त इथपर्यंत नोजल पर्यंत येत नाही, सरळ स्क्रू पर्यंत जातं. स्क्रू पर्यंत गेलं, बटन फिरवायला घट्ट होतं. बटन फिरवायला जर घट्ट गेलं, महिला ताकद लावून फिरवण्याचा प्रयत्न करतात. चालू मध्ये बटन निघून पडतं किंवा चालू मध्ये जर स्क्रू मोडून पडला, 650च्या प्रेशरने जो गॅस सरळ पुढे जाणार आहे, सरळ काय करणार आहे, बॅक फायर करणार. जर बॅक फायर केला तर नक्कीच आपल्या अंगावर सिलकट साडी क्षणात वेळ घेते. 1 ते 1.5 मिनिटात महिला 80 ते 90% बांधली जाते. त्यामुळे काळजी घ्या. आपली ही जी शेगडी दिली ही कंपल्सरी आपण वर्षातून एकदा तरी काय करायची मॅडम, आपण क्लिनिंग सर्व्हिसिंग करून घ्यायची आणि होणारी दुर्घटना टाळायची. पण आज सांगण्याचा उद्देश काय पहा, आज ही टाकी एवढी सुरक्षित दिलेली आहे, तरी पण आज जर सर्वे केला तर ऑल इंडियामध्ये 24 तासामध्ये कुठेतरी मॅडम नक्कीच 2-3 दुर्घटना घडतात आहे. ज्यांच्या घरी घडणारी दुर्घटना आहे त्यांच्या घरी पण हीच टाकी आणि आपल्या घरी सुद्धा काय मॅडम हीच आहे. त्यामुळे दुर्घटना व्हायला टाइम लागणार आहे का कुठं पण. आज मी दिलेली माहिती आपण किती दिवस पालन करणार आहे, 2 दिवस 2 महिन्यानंतर आपल्या कामात व्यस्त होणार. पण आज ही टाकी दिली हिला काय हे गव्हर्नमेंटने याला इंटरनॅशनल बॉम्ब म्हणून घोषित केला, आपण आणून घरी ठेवलाय. पण आज यासाठी काय कुणाकडे सुरक्षा आहे का, तुमच्याकडे कुणाकडे काय यासाठी सेफ्टी आहे का मॅडम, आहे का? यासाठी पण सुरक्षा निघालेली. ते काय काम करते हे दाखवायचं, आमचं काम चालू आहे.
आज पहा भारत HP इंडियन यासोबत ज्या सूर्या कंपनीच्या शेगड्या दिल्या त्याच कंपनीचा हा डिव्हाइस आहे. साधा सोपा आपला रेग्युलेटरचा समज व्हायचा आहे. सरळ आपल्या बटन आपल्या टाकीचं काय करायचंय, नॉबवर बसायचंय. काळं बटन बंद करा मॅडम, सरळ नॉबवर बसवा, बटन खाली प्रेस करा. ज्यावेळेस ही रिंग प्रेस होईल त्यावेळेस हे व्यवस्थित घट्ट बसलेले आहे. आता हे बटन चालू झालं म्हणजे हा व्यवस्थित काय झालाय, चालू झालाय. पण आज याचा पहिला फायदा काय पहा, आपली जी काय होते, आपली जी टाकी लिकेज येते, काळा डिव्हाइस खराब येतो, आतमध्ये नॉब खराब येतो, जो गॅस लिकेज होतो, गळती होते, दुर्गंध होते, जो लिकेज येणार गॅस थांबवणार आहे पहा. हे प्रेशर पहा, या प्रेशर मध्ये मगाच्या प्रेशर मध्ये काय फरक वाटतो का आपल्याला मॅडम? जे पहिलं प्रेशर होतं आणि हे प्रेशर मध्ये फरक वाटतो, नक्कीच वाटतोय. तर आपल्या डिव्हाइसने काय केलं, जे 650 हेवी प्रेशर टाकायचं त्यानं मेंटेन किती केलं, आपल्या घरातले 4 ते 5 बर्नर पेट आहे म्हणजे 5 पटीने कमी केलंय. घरगुती वापरामुळे 160 वर मेंटेन केलंय. पण आज याचं बटन चालू आहे पहा, येतं का इथं कुठे गॅस बाहेर? अजिबात नाही ना. कारण का, जोपर्यंत आपला रेग्युलेटर आपण यावर बसवत नाही तोपर्यंत हे गॅस सप्लाय करणं चालू करत नाही. रेग्युलेटर बसवला, रेग्युलेटर बसवला, रेग्युलेटरचं बटन चालू केलंय, शिगडीचं पण बटन चालू आहे, पाईप व्यवस्थित लावले. आता तरी हा बर्नर पेटला पाहिजे, बरोबर? येतो का इथं कुठे गॅस बाहेर मॅडम? अजिबात नाही ना. कारण का, जोपर्यंत तुम्ही परमिशन देत नाही, ही गाडी असारखी डायरेक्ट दिसली का की 2 वेळा आपण जोपर्यंत प्रेस करत नाही तोपर्यंत गॅस सप्लाय करणं चालू करत नाही. जोपर्यंत काय करणार आहे, गॅस सप्लाय करणं चालू करत नाही. ही झाली याची चालू करायची पद्धत. पण याचा महत्त्वाचा काय फायदा आहे पहा, तुमची टाकी किती भरून आली, कधी संपणार, यात किती किलो गॅस आहे तुम्हाला माहित आहे का मॅडम? टाकी हाताने वजन होणार आहे का, तर ते दाखवण्याचं काम करणार आहे पहा. हा जो काळा काटा दिलाय पहा, दिसतोय, हा पूर्णपणे वर टेकला असेल, टाकी फुल भरून आली, अर्ध्यावर गेला, अर्धी झाली, लालवर गेला, 2-3 दिवसात काय होणार आहे, संपणार आहे. म्हणजे तुमची टाकी किती भरून आली, कधी संपणार हे दाखवणार आहे. पण हा एक फायदा आहे पहा, म्हणजे तुमचा जो कमी येणारा गॅस आहे, जो तुमचं कुठंतरी नुकसान होत होतं ते थांबवणार आहे. अचानक संपणारी टाकी तुम्हाला समजणार आहे कधी संपणार आहे. पण आज महत्वाचं पहा, ही एक कुठंतरी फायदा आहे. यासाठी सुरक्षा आहे का मॅडम? काही महिला काय करतात, शिगडी धुवून घेतात, इकडे तिकडे सरकवतात, गुडघे दुखत असेल, किचन कट्ट्याच्या खाली वर काय नाही चालू मध्ये जर ही पाईप निघून पडली तर काय होणार मॅडम? चालू मध्ये हे पाईप इधर से निकल गया तो क्या होगा होगा, बरोबर? जरी आपल्या अशी चालू मध्ये जरी पाईप निघून पडली तर आपले डिव्हाइस काय करतं, ऑटोमॅटिक गॅस सप्लाय करणं काय करणार आहे, बंद करणार. येतो का इथं कुठे गॅस बाहेर? येतो मॅडम? अजिबात नाही ना. काळा काटा कुठे गेला मॅडम? खाली गेला. असंच आज आपल्या घरामध्ये 2 प्रकारचे जीवन तुम्हाला, एक म्हणजे लाईटचं स्पार्किंग, शॉर्ट सर्किट झाले, MCB सुरक्षेसाठी दिलाय, MCB ची ट्रिप पडली जाते, दुर्घटना टाळली जाते. तसंच याचं पण आहे पहा, सरळ काटा खाली गेला, दुर्घटना काय झाली आहे, टाळी. असाच पाईप निघून पडला, सरळ जाळा महिलांच्या संपर्कात गेला, महिलांच्या अंगावर सिरकट झाली, सिरकट रेस क्षणात पेट घेते, 1 ते 3 मिनिटात महिला 80 ते 90% भारी जाते. अंगावर पाणी टाकलं तरी जाळ विजत नाही, जीव विजतो का जीव गेल्या नंतरच. पण आज पहा, ही जी डिव्हाइस दिली आज आपल्या टाकीच्या 650 प्रेशरला मी लावू शकत नाही. पण आज जर चालू मध्ये जर अशी पाईप निघून पडली, आमच्या मशीनच्या प्रेशरला होतो बा, चालू मध्ये पाईप निघून पडली, गॅस सप्लाय होणं चालू जाते. देवगतीच्या संपर्कात दर्शनात काय होणार आहे, भडकावणार. हे किती हो, फक्त 160चं प्रेशर आहे, 14 किलो 2 शेगड्या म्हणजे 650चं प्रेशर. विचार करा, आपल्या घरामध्ये किचन आहे, हॉल आहे, बेडरूम, निशाणात काय करणार मॅडम? कवर काय नाही, दुसऱ्या सेकंदात काय दाखवायला ठेवणार नाही. जरी आज आपली पाईप निघून पडली, येते का येते कुठे गॅस बाहेर? अजिबात गॅस बाहेर येऊन देत नाही. पण यापेक्षा महत्वाचं पहा, छोट्यातलं छोटं लिकेज होतं. आज आपल्याला माहिती, आपल्या घरचा रेग्युलेटर चालू आहे, आपली पाईप मध्ये गॅस काय होतोय, गळती होते, तरी पण आपल्याला ही इन्फॉर्मेशन माहिती, तरी पण आपण काय करतोय, तसंच काळजी न घेता सरळ जॉबवर येतोय. छोट्यातलं छोटं लिकेज होतं, त्यावेळेस आपलं मशीन काय काम करतं पहा, छोट्यातलं छोटं लिकेज झालं काय काम करतोय, बरोबर? छोट्यातलं छोटं लिकेज केलंय पहा, छोट्यातलं छोटं लिकेज झालं तर असा पाईप काय करणार मॅडम, पेट घेणार. हे लिकेज असंच राहणार का? हे लिकेज कालांतराने काय होतं, वाढत जातं. हेच लिकेज वाढत गेलं, आपला रेग्युलेटर बंद करणार का मॅडम? अजिबात नाही. हेच लिकेज कालांतराने वाढत गेलं, आपलं डिव्हाइस काय करतं, ऑटोमॅटिक गॅस सप्लाय करणं बंद करणार. म्हणजे छोट्यातलं छोटं लिकेज होत्या, मोठ्यातलं मोठं होतं, ऑटोमॅटिक काय करणार, हे गॅस सप्लाय करणं बंद करणार. ज्यावेळेस तुम्ही असं लिकेज काढणार, सुरक्षित होणार, त्यावेळेस हे गॅस सप्लाय करणं चालू करते, अन्यथा गॅस बाहेर येऊन देत नाही. लिकेज काढले, सुरक्षित झाले, त्यावेळेस हे गॅस सप्लाय करणं चालू करते, अन्यथा गॅस बाहेर येऊन देत नाही. पण यापेक्षा महत्त्वाचं पहा, जे आजच्यात जास्त दुर्घटना घडतात ह्या आपल्या ह्या 6व्या प्रकारच्या लिकेजमुळे पहा. आज आपलं काय होतं मॅडम, ही जी शेगडी दिली, शेगडी कुठंतरी किचन कट्ट्यावर आहे, किचन कट्ट्याच्या कुठंतरी विंडो आहे, जोरात वारा आलं किंवा उतू गेलं तर हा बर्नर काय होतं मॅडम, चालू मध्ये हा जाळ विकला जातो,
चालू मध्ये गॅस सुविधा जातो, हाच गॅस जर विजला सरळ दिवाबत्तीच्या संपर्कात गेल्यावर नक्की दुर्घटना होते. ही टाकी जर हा दिवाबत्तीच्या संपर्क गेला, ही टाकी जर उभी फुटली, बिल्डिंगचे 22 मजले उद्ध्वस्त करणारे, आडी पडून फुटली, ट्रेनचे पत्र्याचे 5 ते 10 डबे जाळणारे. आज यातला 1 किलो गॅस अर्ध्या मिनिटात बाहेर पडतोय. पूर्णपणे 14 किलो 200 ग्रॅम टाकी 4.5 मिनिटात आपल्या घरात खाली होत असते. 1 किलो गॅस घरातल्या वातावरणात मिसळून 25,000 लिटर एवढा गॅस तयार करतो. पूर्णपणे 14 किलो 200 ग्रॅम टाकी खाली झाली, 3,60,000 लिटर एवढा गॅस तयार करते. सरळ अशी ज्योत विजली, कुठं पेट घेतला, सरळ आपला रेग्युलेटर काय करतोय, बॅक फायर करतो, बाहेरचा जाळ ओढून टाकी सोडतो. टाकीत जर जाळ गेला, टाकी एका जागी जर प्लास्टिक झाली, 1/2 किलोमीटर जाळाचा भडका जातो, 1 किलोमीटर हादरा जातोय. सरकार स्वतःच्या वाहनात घेत नाही, आपण आणून कुठं ठेवलं आपल्या घरामध्ये. आज जर चालू टाकीने पेट घेतला, आज आपल्याला अजिबात काही माहित नाही काय करायचंय. आपण एजन्सी वाल्याला सुद्धा कधी विचारायला गेलं नाही, मॅडम चालू टाकीने पेट घेतला, महिला काय करतात, सरळ पाण्याची बकेट असतात, सरळ येतात, पाणी होतात, पाणी होतं, एलपीजी पाण्याला प्रतिसाद देत नाही, भडका अजून मोठा होतो. माती टाकली तर क्षणात, माती वाळू असं क्षणात काय करतो, भडका विझवणार आहे. पण आपल्या घरामध्ये किचन आहे, हॉल आहे, 2 बेडरूम, 4 मातीचा बांधला आहे का कुणाच्या घरी आहे का यापैकी वाळूची? तरी पण मॅडम आपल्याला जाणीव आपली टाकी लिकीज आहे, तरी पण टाकी घरात होते, होणारी दुर्घटना नक्की घरात होते, बाहेर होत नाही. त्यामुळे काळजी घ्या. ही जी टाकी दिली यामध्ये हा एलपीजी नावाचा लिक्विड पेट्रोलियम गॅस भरलेला आहे. हवेपेक्षा जड असतो, खाली पसरला जातो. त्यामुळे ही शिगडी दिली आहे, ही शिगडी किचन कट्ट्याच्या खाली घेऊन स्वयंपाक करायचा नाही, कारण हे टाकीचं प्रेशर वरच्या दिशेने असल्यामुळे आज प्रत्येकाच्या घरोघरी किचन कट्टे दिलेत. त्या टाकीपेक्षा आपली शिगडी काय पाहिजे, उंचावर पाहिजे, खाली घेऊन स्वयंपाक करू नका. पण आज असेच आपली ज्योत विजली जाते, तर वास आला गॅसचा सर्वांना. मॅडम येतोय, स्मेल आलाय, बरोबर, गॅसचा वास येतोय. आजही तसं वेगळं गॅस पसरला. मी जर कुठं लायटर मारलं काय पाहिजे, मला जेवढा गॅस पसरला तेवढा काय पाहिजे, भडका होतोय, व्हायला पाहिजे, होतोय का पाहिजे पुढं. इथं दिवसभर धरून बसतो, तुमची आखी टाकी खाली होईल, कोणत्या प्रकारचं पेट भडका घेत नाही. हे पेट का घ्या ना, ज्यावेळेस ही ज्योत बर्नरच्या 1-2 इंच जवळ जाते त्यावेळेस पेट घेत. आणि किती पेटतोय पाहू, किती पेटलो, जेवढं भिजलं होतं तेवढं डिवाइस काय काम करते. फक्त तुम्ही जर काही कामात वगैरे असाल, तुम्हाला समजा 20% वास येण्याजोगा गॅस बाहेर सोडते, 80% गॅस रिड्यूस करून ठेवतोय. आज एवढा तुमचा काय करणार आहे, सुरक्षा करणार आहे, फायदा पण करून जाणार आहे. जी टाकी तुम्हाला 30 दिवस जाते, वाढून 4-8-10 दिवस एक्स्ट्रा जाते, एका टाकी मागे 100-150 रुपये वाचवणार आहे. आणि महत्वाचं वर्षाचे 1,500-2,000 रुपये वाचवणार आहे. आणि महत्वाचं आपण घरात असू किंवा नसू, आपलं कुटुंब काय करणार मॅडम, पूर्णपणे काय करणार मॅडम, सेफ्टी करणार आहे. बसवणं काढणं अवघड नाही, बा सरळ टाकी संपली, बटन का असं बटन बंद करा, आहे असा सेट काढून घ्या, सुट्ट काढायची गरज नाही. ही टाकी नवीन बनवून आली, हा सगळा हे झाला. टाकी जर सरळ काळी रिंगवर ओढा, यावर बसवा, काळी रिंग खाली प्रेस करा, बटन चालू करा, टाकी बनवा, फक्त 2 वेळा प्रेस करायचं. तसं इकडे पुढे हात लावायची गरज नाही. तुम्ही जे बटन रोज ऑन ऑफ करत होते ते सुद्धा करायची गरज नाही. आता फक्त तुमच्या ह्या शिगडीच्या बटनावर ऑन ऑफ करायचं, इकडे पुढे हात लावायची गरज नाही. थोडीशी माहिती राहिली पहा, मशीनची माहिती राहिली. आपल्याला 6च्या अंतर्गत आमचा याचा सर्वे चालू आहे पहा. याला पूर्णपणे गव्हर्नमेंटचा पॅटर्न दिला, ज्या कंपनीच्या शेगड्या त्याच कंपनीचा डिव्हाइस, गव्हर्नमेंटचा पॅटर्न दिला, रजिस्टर नंबर दिला, आयएसओ मार्क दिला. आयएसओ मार्क म्हणजे माहिती असेल ज्या मेड इन इंडियाच्या वस्तू आहे मॅडम, बरोबर. प्लस ज्या जीवनाशी आज तुम्ही डोळ्यांनी माहिती पाहिली, कानाने ऐकली, 1% कुणाला काय संशय आहे का मॅडम, आहे का? अजिबात नाही. कुणाला वाटते आज आपल्या घरी सुरक्षा नको, 5 वर्षाची याला रिप्लेसमेंट गॅरंटी दिली. पडू फुटू काही जरी प्रॉब्लेम झाला तरी छत्रपती नगरला आमच्या याचं सर्व्हिस स्टेशन आहे, पडू फुटू काही प्रॉब्लेम झाला तरी तुम्हाला 5 वर्ष बदलून दिला जातो. 5 वर्षाची गॅरंटी दिली म्हणजे 6व्या वर्षी बंद पडते असं अजिबात नाही. तब्बल याला 30 वर्षाची लाईफ दिली आणि 30 वर्षात हे बसून दुर्घटना झाली तर याला 2 कोटी पण इन्शुरन्स क्लेम दिला. एवढा मोठा का दिलाय, हे बसून टाकी तुम्ही जाळात जरी टाकली, हे जे बंद करतोय हा सेन्सर घे, जर आतमध्ये जाळ जाऊ देत नाही, म्हणजे बळाने जरी दुर्घटना झाली तरी होऊन जाणार नाही. पण मॅडम आज पहा, प्रत्येकाला हे कंपल्सरी होणार आहे. जसं टीव्ही साठी सेटअप बॉक्स कंपल्सरी झालाय, फ्रीज साठी स्टेबिलायझर झाला, लाईटीसाठी एमसीबी झाला, गाडीसाठी हेल्मेट झाले, 4 व्हीलर साठी सीट बेल्ट झाला, तसं हे प्रत्येकासाठी कंपल्सरी होणार आहे. सांगतो की हे जर कमी नसेल तर टाकी दिली जाणार नाही. त्यावेळेस कितीला बसणार आहे, 4,999, टोटल 5,000 रुपयाला बसणार आहे. पण आज ह्या एक सर्वे अंतर्गत आहे, हे येणाऱ्या काळात कंपल्सरी होणार आहे. पण सर्वे अंतर्गत दिल्या माहिती अंतर्गत आम्ही याला काय करतोय, 50% सबसिडी देऊन हाय रकमेतून 50% रक्कम वजा केलं 2,500 आहे बा. 2499 हे डिव्हाइस दिलं जातं. नुसतं डिव्हाइस नाही बा, यासोबत काही वस्तू दिल्या, एक 2,000 रुपयाच्या वस्तू गिफ्ट स्वरूपात असेल. आपल्या घराची पाईप दिली, ट्रिपल ताराचं कोटिंग असणार, एक सुरक्षा पाईप आहे, महत्वाचं एक वॉटरप्रूफ लायटर आहे, पूर्णपणे 24 तास पाण्यात टाकलं तरी पेट घेणार आहे. आणि त्यासोबत महत्वाचं एक बायो एनर्जी कार्ड आहे पहा.
हे बायोएनर्जी कार्ड एनर्जी वाढवण्याचं काम करतं. बीपी शुगर असं कुणाला मेंटेन करणारे, पण याचा महत्वाचा कुणाला आहे का हे कार्ड? आहे का मॅडम आपल्यामध्ये कुणाकडे? हे बायोएनर्जी कार्ड एनर्जी वाढवतं, बीपी शुगर मेंटेन करतं, पण याचा महत्वाचा बेनिफिट काय आहे बा? आपल्या मोबाईलचे जे घातक रिडक्शन आहे ते काय करणारे, कंट्रोल करणारे, जे आज त्यामुळे हार्ट अटॅक येतोय ते थांबवणारे. वापर साधा सोपा, तुमच्या मोबाईलच्या बॅटरीवर ठेवा, कुठं ठेवा तरी पण याची लाईफ 30 वर्ष याची काय आहे लाईफ. पडू कुठं काही प्रॉब्लेम नाही, मुडत नाही, जोपर्यंत मुडत नाही तोपर्यंत याची लाईफ आहे. कुठं पण मेडिकलमध्ये चेक करा, 1500 रुपयाचं कार्ड 1800 ते 2000ची वस्तू तुम्हाला फ्री दिल्या. तुम्हाला आवडलं असेल, तुमचं कसं बसवायचं कसं काढायचं तुम्हाला दाखवलं जाईल. पूर्ण पेमेंट असेल तर तुम्हाला डायरेक्ट डिवाइस दिलं जातं. पण हाय या किमतीमध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर याला दुसरी पण सिस्टीम आहे. 500 रुपये देऊन बुकिंग केलं जातं, 500 रुपये देऊन आम्ही असं इथून जातोय असं नाही. पाईप लाईटर हेल्थ कार्ड ज्या वस्तू दिल्या ह्या तुम्हाला दिल्या जातात. 10 दिवसानंतर तुमची कॅश जेव्हा ऍडजस्ट होईल त्यावेळेस उरलेल्या 2000 रुपये तुम्हाला घरपोच येऊन बसून दिलं जाणार आहे. जर आवडलं असेल नक्कीच तुमचं आमची माहिती संपल्यानंतर सरांकडे नाव द्या. आणि जरी कोणाला आवडलं नसेल तरी आमची माहिती ऐकली यासाठी मॅडमनी नक्कीच ऐकली, मन लावण्यासाठी सर्वांचं मनापासून धन्यवाद. आज पाहायची माहिती तुम्ही जरी या माहिती उद्या जरी बोलवलं तरी आम्ही या किमतीमध्ये देऊ शकत नाही. फक्त एक दिलेला माहिती अंतर हा सबसिडी असतो. असतील पैसे पूर्ण पेमेंट डायरेक्ट येऊन टाकू शकता, नसतील तर तुम्ही 500 रुपये देऊन बुकिंग करू शकता. आणि एवढं पण नसेल तर याची माहितीची काळजी घेऊ शकता. आम्हाला जो वेळ दिला यासाठी धन्यवाद. आणि महत्वाचं मॅडमने नक्कीच आम्हाला लवकरच वेळ उपलब्ध करून दिला. मॅडम तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. आपण ह्या अशा ओकेचं कार्यभार सांभाळता 2 मिनिटे.